नमस्कार. सकाळच्या महाराष्ट्र माझात आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. माथेरानला पाणी पुरवठा करणाऱ्या शार्लोट तलावाच्या पुनर्बांधणीला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. त्यामुळे माथेरानच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटायला मदत होणार आहे. यासाठी 2 वर्षांचा कालावधी लागणार आहे. यासाठी राज्य सरकारनं 3 कोटी रुपयांचा विशेष निधीची तरतूद केली आहे. माथेरान थंड हवेचं ठिकाण. पर्यटकांची इथे नेहमीच वर्दळ असते, पण या शहराला पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. कारण शहराला पाणी पुरवठा करणारा शार्लोट तलाव गाळानं भरलाय. या गाळाचा उपसा करणं गरजेचं आहे, पण सर्वोच्च न्यायालयानं माथेरान परिसर इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केलाय. त्यामुळे परिसरातल्या नवीन बांधकामावर बंदी होती. पण केंद्र सरकारच्या राष्ट्रीय तलाव संवर्धन कार्यक्रमांतर्गत या तलावाच्या पुनर्बांधणीला परवानगी मिळाली आहे. की हे जे फॉरेस्ट आपल्याला दिसतंय एव्हरग्रीन लांबून दिसतंय, पण आत गेलं तर लक्षात आलं की त्याचा जो 3 टियर फॉरेस्ट असतो तो अनेक ठिकाणी ह्युमन इंटरव्हेन्शनमुळे खूप टुरिस्ट पॉप्युलेशन वाढत असल्यामुळे आणि काही गाईडलाईन्स नीट नसल्यामुळे काही गोष्टी ज्या आपण आता समजा केल्या तर वी कॅन मॅक्झिमाइज ऑन द वॉटर क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ दिस वॉटर रिसोर्स. लाइटिंग म्हणजे जे फक्त जस्ट सफिशियंट आहे असं, जे ब्राईट नसेल, जे ह्या एन्व्हायरमेंटला काही धोका नाही उत्पन्न करणार असं लाइटिंग, ह्या प्रकारे आम्ही ते डिझाईन करून तो पार्ट आम्ही सुशोभित करत आहे. म्हणजे त्यानुसार जास्तीत जास्त पर्यटक पण इथे येतील. माथेरानमध्ये मुसळधार पाऊस पडतो, त्यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते. शिवाय पाण्याचा कायमस्वरूपी साठाही उपलब्ध नाही. त्यामुळे इथला पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. पण माथेरान नगर परिषदेनं शार्लोट तलावाच्या संवर्धनाचं काम हाती घेतल्यामुळे माथेरानकरांना थोडा दिलासा मिळालाय. ETV न्यूज माथेरान. वरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात थोड्याच वेळात राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.